हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. आपण बघत आहोत 11th स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचा फर्स्ट लेसन सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. ओके, मग या लेसनचं हे लास्ट लेक्चर आहे की ज्यात आपण काही न्यूमरिकल्स राहिलेले होते ते बघणार आहोत आणि एक लास्ट क्वेश्चन नंबर 5 जो होता एक्सप्लेन तो बघणार आहोत. ओके, आता जे फर्स्ट न्यूमरिकल आहे आजच्या लेक्चरचं ते तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग आपण त्याचं आन्सर बघूयात. बघितला क्वेश्चन, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स. किती सिंपल क्वेश्चन आहे. मॅग्नेशियम ऑक्साईड MgO इन 80 ग्रॅम ऑफ अँड 10 ग्रॅम ऑफ कंपाऊंड, म्हणजे दोन कंपाऊंड्स दिलेले आहेत. बघा, दोन केसेस आहेत. फर्स्ट केस आपण सॉल्व करायच्या आधी टू फाइंड जे आहे ते कॉमनच असणार आहे. काय? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता सोल्युशन मध्ये आपण जाण्याआधी पहिला मोलिक्युलर मास काढूया. MgO चं काय असणार आहे? ॲव्हरेज atomic mass of Mg plus average atomic mass of O. मॅग्नेशियमचं त्यांनी दिलेलं आहे 24 आणि ऑक्सिजनचं दिलेलं आहे 16. आणि सॉल्व केलं तर हे येईल 40U. देअरफॉर मोलार मास ऑफ MgO इज इक्वल टू काय येईल? 40 ग्रॅम पर मोल. आता इथपर्यंत आपण कॅल्क्युलेट केलेला आहे मोलार मास. आता आपण कुठे जाणार आहे? नंबर ऑफ मोल्सकडे. दोन केसेस दिलेले आहेत, दोन्ही केसमध्ये फॉर्म्युला सेम येणार आहे, गिवन मास अपॉन मोलार मास. मग एवढं फटाफट नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढचं सॉल्व करू. बघा, आता फर्स्ट केस मध्ये किती दिलेलं आहे? 80 ग्रॅम्स. ओके, मग नंबर ऑफ मोल्स चा फॉर्म्युला काय येईल? गिवन मास अपॉन मोलार मास. मग गिवन मास दिलेला आहे 80, मोलार आहे 40, म्हणजेच आन्सर किती आलं? 2 मोल्स. हे फर्स्ट आन्सर आलेला आहे. पटकन हे नोट डाऊन करून घ्या, मग सेकंड याच्यातच सॉल्व करतो. केलं नोट डाऊन? व्हिडिओ पॉज करायचा आणि पटकन नोट डाऊन करून घ्यायचं. आता नेक्स्टला गिवन मास 10 ग्रॅम दिलेला आहे. मग 1/4 म्हणजेच किती येणार आहे? 0.25 मोल्स. बघा, हे 0 0 कॅन्सल होईल. 1 डिवायडेड बाय 4, 4 0 0 1 0 घेतलं तर इथं पॉईंट. 4 2s are 8, रिमाइंडर 2 0, 4 5s are 20, रिमाइंडर येईल. या पद्धतीनं किंवा 1/4 म्हणजे 0.25 लक्षातच ठेवायचं. 1/2 म्हणजे 0.50. मग हे नोट डाऊन करून घ्या. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे तो तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, तो नोट डाऊन करून घ्या, मग त्याचा आन्सर डिस्कस करू. बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. बघा, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑक्युपाईंग बाय 5 मोल्स अँड 0.5 मोल्स ॲट STP. आपल्याला इथे नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत. ओके, त्यामुळं काही डिफिकल्ट नाहीये. जरी दिले नसते तरी आपण कॅल्क्युलेट केले असते. गिवन मासला मोलार मासने डिवाइड करू. टू फाइंड काय करायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता सोल्युशन मध्ये बघा, फर्स्ट सॉल्व करतोय. 1 मोल
of CO2 at STP. Volume of 1 mole of CO2 at STP किती असतो? सगळ्यांना माहित आहे तो किती असतो? 22.4 dm3. मग आपल्याला त्यांनी फर्स्ट केस मध्ये किती मोल्स दिलेले आहेत? 5 आणि सेकंड केस मध्ये 0.5. Therefore volume of 5 moles of CO2 at STP. हे खूप महत्वाचं आहे बरं का. STP जर कंडिशन्स नसतील तर आपला आन्सर येणार नाहीये, कारण कंडिशन चेंज झाल्या तर व्हॉल्यूम पण चेंज होतो. हे सॉल्व करावं लागेल. 2 to 4 multiplied by 5, 5 4s are 20, 2 5 2s are 10 plus 2 12, carry 1, 5 2s are 10 plus 1 11. आणि डेसिमल प्लेस एक आहे, सो 1 पॉईंट आला तर हे येईल आन्सर 112 dm. सो हे आन्सर पटकन नोट डाऊन करून घ्या. मग आपण सेकंडचा आन्सर बघूयात. केलं नोट डाऊन? आता सेकंड मध्ये फर्स्ट स्टेप तर सेम येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ 1 मोल एवढा, बट आपल्याला सेकंड मध्ये 0.5 मोल्स घेतलेला आहे. मग इथं पण 0.5 मोल्स येईल, तर इथं आन्सर येणार आहे 11.2 dm3. वाटल्यास तुम्ही हे मल्टिप्लिकेशन करून चेक करू शकता, कारण एक डेसिमल प्लेस तर वाढलाय, मग आन्सर मध्ये पण एक डेसिमल प्लेस वाढणार आहे. सो हे होतं सेकंडचा आन्सर. फटाफट आन्सर्स नोट डाऊन करून घ्या आणि याच्यानंतर स्क्रीनवरती नेक्स्ट क्वेश्चन दिसेल, तो पण नोट डाऊन करा, मग त्याचा आन्सर डिस्कस करूयात. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सेम क्वेश्चन आहे, असा एक आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलाय. पोटॅशियम क्लोरेटचं लिबरेट करायचं आहे, ऑक्सिजन 6.72 dm3, मोलार मास दिलेला आहे. बघा पहिल्यांदा आपण केमिकल रिॲक्शन लिहूया. सॉरी, केमिकल रिॲक्शन नाही, पहिल्यांदा 2 फाईट लिहिलं पाहिजे. मास ऑफ KClO3 म्हणजेच पोटॅशियम क्लोराईड. सोल्युशन मध्ये बघा, द रिॲक्शन इज, आता काय केलं त्यांनी, पोटॅशियम क्लोराईड पासून KCl आणि ऑक्सिजन लिबरेट केलेला आहे. ओके, बॅलन्स केली रिॲक्शन, तर रिॲक्शन अशी होईल, जेव्हा 2 मोल्स ऑफ पोटॅशियम क्लोराईड रिॲक्ट होतील 2 मोल्स ऑफ KCl, तेव्हा 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन रिलीज होतील. मग 2 मोल ऑफ KClO3 इज इक्वल टू 2 इंटू, आता याचं मोलार मास किती दिलेला आहे बघा, 122.5. 2 इंटू 122.5 किती येईल, 245 ग्रॅम. आता 3 मोल ऑफ ऑक्सिजन विल ऑक्युपाय. आता आपल्याला ऑक्सिजनचं माहित आहे, गॅस आहे, 1 मोल किती ऑक्युपाय करणार, 22.4 dm3. तर 3 मोल्स किती ऑक्युपाय करतील, 3 इंटू 22.4, 3 4s are 12, carry 1, 67.2 dm3. आता याच्यावरून हे लक्षात येत आहे की जेव्हा 245 ग्रॅम्स पोटॅशियम क्लोराईड डिकम्पोज होतं, त्यावेळी 67.2 dm3 ऑक्सिजन लिबरेट होतं. तर आपल्याला त्यांनी 6.72, 67.2 चा 6.72, 1 पॉईंट इकडे आलो, मग इथे पण 1 पॉईंट इकडे येणार, आन्सर येणार आहे 24.5 ग्रॅम. बट हे डायरेक्ट नाही लिहू शकत, त्याच्यासाठी प्रोसिजर करावी लागेल. बट एवढं आधी नोट डाऊन करून घ्या. हे आधी समजलंय का बघा, आधी आपण रिॲक्शन लिहून घेतली जी क्वेश्चन मध्ये एक्सपेक्टेड होती ती. त्याच्यानंतर रिॲक्शन वरून लक्षात आलं की जेव्हा 2 मोल याचे पोटॅशियम क्लोराईडचे डिकम्पोज होतात,
त्यावेळा 2 मोल KCl आणि 3 मोल ऑक्सिजन लिबरेट होतो. मग आता याचा मोलार मास, एका मोलचं मास 122.5 ग्रॅम आहे. मग इथं रिॲक्शन मध्ये किती ऍक्टिव्हिटी आहेत? 2 मोल्स. सो याचं किती आलं? 2 इंटू हे 245 ग्रॅम्स. मग त्यावेळी ऑक्सिजन किती लिबरेट होतोय? 3 मोल. ऑक्सिजनचा 1 मोल गॅसचा म्हणजे किती असतो? 22.4 DM³ 3 मोल्स म्हणजे 3 इंटू 22.4 किती येईल? 67.2 DM³. याच्यावरून हे क्लिअर झालं की जेव्हा 245 ग्रॅम ऑफ पोटॅशियम क्लोराईड डिकम्पोज होतोय तेव्हा 67.2 DM³ एवढा ऑक्सिजन लिबरेट होतोय. मग आपल्याला त्यांनी क्वेश्चन मध्ये विचारलंय की 6.72 एवढा ऑक्सिजन लिबरेट व्हायला किती ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड लागेल, तर ते किती येणार आहे? 24.5. हे एवढं नोट डाऊन करा, मग आपण नेक्स्ट बघूया. काय लिहिणार बघा? लेट एक्स बी मास ऑफ पोटॅशियम क्लोराईड that will liberate 6.72 DM³ of oxygen. Therefore, x upon 6.72 is equal to 245 upon 67.2. हे डायरेक्ट प्रोपोर्शन येणार आहे. 245 ग्रॅम जर 67.2 देत असेल तर x किती देणार आहे? 6.72. सो x येणार आहे 6.72 इंटू 245 अपॉन 67.2. हे कॅन्सल होऊन इथं 10 येईल आणि 245 अपॉन 10 येईल 24.5. Therefore 24.5 ग्रॅम ऑफ potassium chloride is required. हे आपलं फायनल आन्सर येणार. मग हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि नोट डाऊन केलं की नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, तो पण व्यवस्थित रीड करा, नोट डाऊन करून घ्या, मग आपण त्याचा आन्सर डिस्कस करू. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे काय दिलेला आहे? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन प्रेझेंट इन 5.6 ग्रॅम ऑफ युरिया. युरियाचा फॉर्म्युला दिलेला आहे NH2 twice CO, म्हणजे NH2CO NH2 असतो. नेक्स्ट, ऑल्सो कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ नायट्रोजन कार्बन ऑक्सिजन. आता नंबर ऑफ ॲटम्स आपण कॅल्क्युलेट करू, तो काय मोठा इश्यू नाही आहे, बट आधी नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले पाहिजे. ओके, बघा या क्वेश्चन साठी 25 काय येईल? नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन, नायट्रोजन, कार्बन अँड ऑक्सिजन. सोल्युशन मध्ये जाऊया. पहिल्यांदा मोलार मास ऑफ युरिया कॅल्क्युलेट करू. बघा नायट्रोजन 2 टाइम्स येते, हायड्रोजन 4 टाइम्स, कार्बन 1 टाइम, ऑक्सिजन 1 टाइम, म्हणजे 2 इंटू 14 प्लस 4 इंटू 1 प्लस 12 प्लस 16. सॉल्व करू, हे येईल 28 प्लस 4 प्लस 12 प्लस 16 28 येईल. 28 plus 28 56 plus 4 60 ग्रॅम पर मोल. हे त्याचं मोलार मास घेणार आहे. सो नंबर ऑफ मोल्स काढूयात. नंबर ऑफ मोल्स येतील गिवन मास अपॉन मोलार मास.
आता गिवन मास दिलेला आहे 5.6 ग्रॅम्स आणि हे 60. मी सॉल्व केलं तर येईल 0.56 डिवायडेड बाय 6 600. आता हे 5 घेताना इथं पॉईंट द्यावं लागेल. 600 56 6 9 जार 54 2 0 6 3 जार 18 रिमाइंडर 2 0 6 3 जार म्हणजे इथून पुढे 3 3 रिकर होत जाईल. हे जे आन्सर येणार आहे ते येणार आहे 0.0933 मोल. हे नंबर ऑफ मोल्सचं कॅल्क्युलेशन आलेलं आहे. मग आता आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स इंडिव्हिज्युअली काढायचे आहेत. ते काढू नंतर फक्त हे लक्षात ठेवा की नायट्रोजनचे 2 आहेत, हायड्रोजनचे 4 आहेत, कार्बनचा 1, ऑक्सिजनचा झालंय लिहून. बघा आता नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. आता नीट लक्ष द्या, आपल्याकडे युरियाचे किती मोल्स आहेत? 0.0933 एवढे मोल्स आहेत. मग या मोल्समध्ये लक्ष द्या, एका मोलमध्ये युरियाचे मोलिक्युल्स किती असतात? 6.022 इंटू 10⁻23 एवढे मोलिक्युल्स असतात. मग एवढ्या मोल्समध्ये काय असणार? याचा प्रोडक्ट येणार. लक्षात येत आहे ना तुम्हाला? एका मोलमध्ये एवढे मोलिक्युल्स असतात. मग 2 मोल्समध्ये काय येणार आहे? 2 इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. आपल्याकडे मोल्स किती आहेत? 0.0933. मग याच्यात किती मोलिक्युल्स असतील युरियाचे? 0.0933 इंटू 6.022 इंटू 10⁻23 एवढे मोलिक्युल्स आले आपल्याकडे. आता युरियाच्या एका मोलिक्युलमध्ये हायड्रोजनचे किती ॲटम्स आहेत? 4. मग युरियाच्या एवढ्या मोलिक्युल्समध्ये हायड्रोजनचे ॲटम्स किती येणार आहेत? 4 इंटू हे जे मल्टिप्लिकेशन येईल ते येईल. ओके, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. 4 इंटू डॅश डॅश इंटू डॅश डॅश. आपण काय करू, या तिन्हीचे लॉग बघू, त्याची ॲडिशन करू आणि त्याचा अँटी लॉग बघूया. बघा 4 चा लॉग येईल 0.6021. आता 93 चा 3 मध्ये लॉग बघितला, 93 चा 3 मध्ये लॉग बघितला 9699 9699 आणि हे 2 झिरोज आहेत, सो बार 2.8 आणि इथे 0 पॉईंट येईल 60 चा 22 मध्ये. सेवन 797. बघा 9 + 1 10 + 7 17 कॅरी 1. 9 + 1 10 + 2 12 + 9 21 कॅरी 2. 7 + 2 9 + 6 15 कॅरी 1. 9 + 7 16 + 1 17 + 6 23 2 -2 + 2 कॅन्सल म्हणजे 3517 येईल. 0.35 चा 17 मध्ये अँटीलॉग बघूया. 7 मध्ये मीन डिफरन्स आहे 4, तो ऍड केला तर 2248 येईल. 2248 इंटू 10⁻23 ॲटम्स हे येईल त्याचं आन्सर. सिमिलर वेने नायट्रोजनचे ॲटम्स काढताना याला 2 ने मल्टिप्लाय करणार, कार्बनचे काढताना 1 ने आणि ऑक्सिजनचे पण काढताना 1 ने मल्टिप्लाय करणार. हे नोट डाऊन करून घ्या पटकन, मग आपण नेक्स्ट सॉल्व करू. आता नेक्स्ट कोणते आपण ॲटम्स काढणार आहेत? नायट्रोजनचे. आता नायट्रोजनचे ॲटम्स काढताना परत एकदा लक्ष द्या, युरियाचे आपल्याकडे किती मोल्स आहेत? 0.0993933.
1 मोलला एवढे मॉलिक्युल्स असतात, तर युरियाचे मॉलिक्युल्स किती आले? 0.0933 इंटू 6.022 इंटू 10⁻23. आता युरियाच्या एका मॉलिक्युलमध्ये नायट्रोजनचे किती आहेत? 2. सो हे काय येणार आहे? 2 इंटू येणार. आता नीट लक्ष द्या, इथं जर 2 इंटू आलं तर इथं हे 2 नंबर तर सेम आहेत, पण 2 चा फक्त लॉग बघावा लागेल. 20 चा 0 मध्ये किती आहे? 3010. हे बाकीचं सॉल्व करू. 9 + 7 16 कॅरी 1, 9 + 9 18 + 2 20 कॅरी 2, 6 + 9 15 कॅरी 1, 9 + 3 12, 12 + 8 20, तर 0.0506 येईल. मग 05 चा 06 मध्ये अँटीलॉग बघू. 05 चा 06 मध्ये बघितला तर 1124 येईल. 1.124. हे झालं थेरॉटिकल. बट लॉजिकल बघा, इथं 4 ला तेवढे होते, तर 2 ला किती येणार? त्याच्या हाफ. हायड्रोजनचे जेवढे ॲटम्स आले त्याला जर 2 ने डिवाइड केलं तर तुम्हाला हेच आन्सर मिळालं असतं. आता लास्ट कार्बन आणि ऑक्सिजनचं सॉल्व करणार आहोत. हे आधी नोट डाऊन करून घ्या. आता बघा, कार्बनचे ॲटम्स ला कार्बनचा 1च आहे, इथं 1 इंटू येणार. इथं 1 असेल तर 1 ने मल्टिप्लाय होणारच नाही, आपल्याला एवढंच कॅल्क्युलेशन करावं लागेल. बघूया, 9 + 7 किती येईल? 16 कॅरी 1, 10 + 9 19 कॅरी 1, 7 + 7 14 कॅरी 1, 9 + 7 16 + 1 17 कॅरी 1, इथं येईल बार 1. 0.7496. 7496 चा अँटीलॉग बघा. फाय 618. 0.561. हे आता त्यांनी राऊंड ऑफ केलंय का? नाही, असंच ठेवलेलं आहे. ओके, मग हे नोट डाऊन करून घ्या. हे आन्सरच्या शेजारी लॉग टेबल लिहून घ्या. आता ऑक्सिजनचं जर करायला गेलो तर ऑक्सिजनचा आन्सर सेमच येणार आहे, कारण ऑक्सिजनचे पण 1च आहेत. कॅल्क्युलेशन सगळं सेम राहणार आहे, काही चेंजेस येणार नाही. ओके, मग कार्बन आणि ऑक्सिजनचं. ऑक्सिजनला फक्त काय केलं, इथं ओ लिहिलेलं आहे. दोन्ही आन्सर्स नोट डाऊन करून घ्या. आपले आता 4चे 4 कॅल्क्युलेट करून झालेले आहेत. ओके, हे व्यवस्थित आन्सर्स नोट डाऊन करून घ्या. मग नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, मग त्याचा आन्सर डिस्कस करू. तो नोट डाऊन करून घ्या. बघा, आता लास्ट न्यूमरिकल आहे. कॅल्क्युलेट द मास ऑफ सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूस्ड बाय बर्निंग 16 ग्रॅम ऑफ सल्फर इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन इन कॉन्टॅक्ट प्रोसेस. ओके, बघा काय येईल. टू फाइंड मास ऑफ SO2. Solution. The reaction is S plus O2 gives SO2. म्हणजे जेव्हा सल्फरचा 1 मोल ऑक्सिजनच्या 1 मोल बरोबर रिॲक्ट होणार आहे, तेव्हा सल्फर डायऑक्साईडचा पण 1 मोल तयार होणार आहे. मग आता नीट लक्ष द्या, याच्या 1 मोलचं वेट किती असतं? 32 ग्रॅम. ऑक्सिजनचा 1 मोल पण किती असतो? 32 ग्रॅम. याचा किती तयार होणार आहे? 64 ग्रॅम. म्हणजे जेव्हा 32 ग्रॅम सल्फर 32 ग्रॅम ऑक्सिजन रिॲक्ट होतात, त्यावेळी 64 ग्रॅम सल्फर डायऑक्साईड प्रोड्यूस होतो. मग त्यांनी काय दिलेलं आहे की 16 ग्रॅम सल्फर बर्न केलेला आहे. ओके, आणि SO2 किती प्रोड्यूस होतोय हे विचारलेलं आहे.
मग इथं एक्स विचारलेला आहे, हा इनफायनाईट आहे, एक्सेस म्हणजे अनलिमिटेड अमाऊंटमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे. मग आता नीट लक्ष द्या, जेव्हा याचे 32 ग्रॅम्स असतात तेव्हा याचे किती तयार होतात, 64 ग्रॅम्स. म्हणजे 32 ग्रॅम्स डबल तयार होतात याचे. मग 16 ग्रॅम्स असतील तर याचे किती तयार होतील, एक्स. बघा, देअरफॉर एक्स अपॉन 16 इज इक्वल टू 64 अपॉन 32. देअरफॉर हे 1 जार 2 जार 16 इंटू 2 किती येईल, 32 ग्रॅम्स. हे आन्सर आलेलं आहे आपल्याला. परत एकदा लक्ष द्या, आपल्याला कॉन्टॅक्ट प्रोसेस दिलेली होती की ज्यात सल्फर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाल्यानंतर काय तयार होतो, SO2. आपण रिॲक्शन लिहिली ती बॅलन्स्ड केली. बॅलन्स केल्यानंतर लक्षात आलं की सल्फरचा 1 मोल, ऑक्सिजनचा 1 मोल हे O2 आहे म्हणून 2 मोल नाही म्हणायचे. याच्या आधी जो नंबर येतो तो मोल, इथे समजा 3 असतं तर 3 मोल्स आले असते. म्हणजे हा जो O2 आहे त्याच्या आधी इथं जो नंबर येतो, जो बॅलन्सिंगला आपण वापरतो, तो त्याचे नंबर ऑफ मोल्स असतो. इथं याच्या आधी काहीच नाहीये, म्हणजे 1 मोल 1 मोल 1 मोल. आता सल्फरचा 1 मोल म्हणजे किती असणार आहे, 32 ग्रॅम्स. ऑक्सिजनचा 1 मोल म्हणजे पण 32 ग्रॅम्स. SO2चा 1 मोल म्हणजे किती असणार आहे, 64 ग्रॅम्स. ऑक्सिजन अनलिमिटेड आहे, एक्सेस मध्ये आहे. मग सल्फर किती आहे, 16 ग्रॅम्स. तर सल्फर डायऑक्साईड किती तयार होईल, एक्स. 32 ग्रॅम्स जर 64 ग्रॅम्स तयार करतोय तर 16 ग्रॅम्स एक्स तयार करेल. मग इथं डायरेक्ट व्हॅरिएशन वापरलं, एक्स अपॉन 16 इज इक्वल टू 64 अपॉन 32. एक्स अपॉन 16 इज इक्वल टू 64 अपॉन 32. आणि हे सॉल्व्ह केल्यावर आपल्याला आन्सर आलं 32 ग्रॅम्स. मग हे पटकन नोट डाऊन करून घ्या. केलं नोट डाऊन, मग खाली आन्सर लिहा. देअरफॉर 64 gram of sulfur dioxide is produced. 32 gram of sulfur dioxide is produced when 16 gram of sulfur, by burning 16 gram of sulfur. बघा परत एकदा आन्सर नीट लिहून घ्या. Therefore 32 gram of sulfur dioxide is produced. 32 gram of sulfur dioxide is produced by burning 16 gram of sulfur. इथं आपला हा क्वेश्चन नंबर 4 आहे, तो संपतोय. मग क्वेश्चन नंबर 5 आहे, तो एक्सप्लेन आहे. मग आता एक्सप्लेन मध्ये बघा काय काय दिलेलं आहे. ए, द नीड ऑफ टर्म ॲव्हरेज ऑटोमिक मास. आता ॲव्हरेज ऑटोमिक मास का लागणार होतं, कारण प्रत्येक इलेमेंट आहे जो एकाच स्टेटमध्ये एक्झिस्ट होत नाही, तर काही इलेमेंट्स आहेत ते एकापेक्षा जास्त स्टेट्स एक्झिबिट करतात, ज्याला आपण आयसोटोप्स म्हणतो. मग आता आयसोटोप्स हे काही डिफरंट नसतात, ते त्याच्यातच मिक्स असतात काही पर्सेंटेजमध्ये. म्हणजे 80% एखादा आयसोटोप असेल तर राहिलेला 20%. मग आपण एकाच वेट घेतलं तर दुसऱ्याचं वेट त्यात काउंट होत नाही. सो प्रत्येकाचं वेट काउंट झालं पाहिजे जेव्हा आयसोटोप्स डिफरंट मासेसवाले एलिमेंट्स आहेत. म्हणून ही ॲव्हरेज ऑटोमिक मास ही कॉन्सेप्ट आली आणि यात प्रत्येक आयसोटोपचं वेट काउंट करून ॲव्हरेज ऑटोमिक मास काढलं गेलं त्याच्या पर्सेंटेजवरून, म्हणजे तो किती पर्सेंटमध्ये सापडतो याच्यावरून. नेक्स्ट मोलार मास दिलेला आहे. मोलार मास म्हणजे काय, मोलेक्युलर मास जर ग्रॅम्समध्ये एक्सप्रेस केलं तर त्याला मोलार मास म्हणतात. फॉर एक्झाम्पल CO2चं मोलेक्युलर मास 44 येतं. मग 44 ग्रॅम्स म्हणजे काय असतो, 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईडचा मास, त्यालाच आपण मोलार मास म्हणतो. त्याच्यानंतर मोल कॉन्सेप्ट हे आता डिटेलमध्ये आपण थिअरीमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे. मोल कॉन्सेप्ट ॲक्च्युली मोल हा एक नंबर आहे की जो क्वांटिटी रिप्रेझेंट करतो 6.022 इंटू 10⁻23. नेक्स्ट मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस किती असतो हा, 22.4 dm³. कोणत्याही गॅसचा जर आपण 1 मोल घेतला तर तो काय आहे तो सांगा, 22.4 dm³. आणि तो कधी घेतला जातो, STPच्या कंडिशनला, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असते. आणि लास्ट टाईप्स ऑफ मॅटर. टाईप्स ऑफ मॅटर आपण डिटेलमध्ये बघितलेले आहेत. पहिल्यांदा प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर येतं. प्युअर सबस्टन्सेसमध्ये परत इलेमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर्समध्ये परत हेट्रोजिनियस, होमोजिनियस, इलेमेंट्समध्ये परत मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स असं डिटेलमध्ये येतं. मग हे सगळं जे आहे याचे जे ॲन्सर्स आहेत
याच्यानंतर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील प्रत्येक याचं, ते व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून नोट डाऊन करून घ्या. मग इथं हा आपला लेसन संपतोय. ओके. केलं नोट डाऊन. इथे आपलं लेक्चर संपतोय आणि हा लेसन पण संपतोय. आपण 11th स्टँडर्डचा केमिस्ट्रीचा फर्स्ट लेसन बघितला, महाराष्ट्र स्टेट बोर्डचा. सम बेसिक कॉन्सेप्ट इन केमिस्ट्री. डिटेलमध्ये प्रत्येक कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे, प्लस एक्झरसाइज मधला प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. सो अशाच टाईपचं टीचिंग आपल्याला मिळणार आहे. सो कसं वाटलं टीचिंग हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मग भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.